चांद सुगंधाई सारी धरती तुझी रुजव्या जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषा एडिनमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयार झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काहीच नाही, जे काय आपल्याला मशीन आहे त्याचीच गरज लागेल। जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपल भावांनो, जे काय आपलं बिटमार्क आहे अशा प्रकारे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भावनो जे काय आपण मटेरियल लावून दिलं तर तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला फक्त फोटो बदलायचे आहेत। तर चला आपण आपले जे काही फोटो असतील ते बदलायचे आहे। तो मागणला तुम्हाला पहिला ब्लॅकवाला फोटो दिसते तो आपण बदलूया। सिंपली त्या ब्लॅकवाला फोटोला क्लिक करून कलर्स फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही इथं तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो लावू शकता। अशा प्रकारे हा ब्लॅकवाला लावायचा भावांनो, तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो लावायचा। जती भावना ब्लॅकवाला फोटो लावेला आहे आपण, अति पण आपला जे वरती फोटो दिसतो अति पण तो ब्लॅकवाला जो आपण खालती लावला तो पण अति पण वरतीच फोटो लावायचा, म्हणजे दिसायला खूप भारी जाईल। ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, एडिट ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, इमेजवर क्लिक करून कलर्स फील्डच्या ऑप्शनमध्ये जाऊन इमेजवर क्लिक करून जो आपण खालती ब्लॅकवाला फोटो लावला तोच फोटो आपल्याला वरती पण लावायचा आहे। अशा प्रकारे लावायचं भावांनो। तर भावांनो एवढं झाल्यानंतर तुम्ही सर्व फोटो लावून घ्यायचे। तर आपलं एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर आपल्याला दोन बिटा दिसतात, तिथून आपल्याला इकडे पण इमेज लावायची आहे। तर चला आपण ते आपले इमेज लावून घेऊ। अशा प्रकारे भावना आपल्याला इमेज लावायची आहे। तर चला आपण आपले जे काही इमेज असतील ते लावून घेऊ। अशा प्रकारे भावनो जे काय आपले इमेज आहेत ते लावायचं। तर भावनो आपले बघू शकता की इमेज वगैरे लावून झालेला आहे। तर एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर जेवढे पण आपण इमेज लावले ते सर्व लेयरच्या खाली घेऊन यायचे। चला आपण आपल्या लेयरच्या खाली घेऊन येऊ। अशा प्रकारे भावनो जेवढे पण आपण फोटो लावले ते आपल्या लेयरच्या खाली घेऊन यायचे। जेवढे पण आपण फोटो लावले ते आपल्या जे काही लेयरच्या खाली घेऊन यायचे, म्हणजे अशा प्रकारे आरामात घ्यायचं भावांनो। एवढं झाल्यानंतर भावांनो समोर यायचं। समोर आल्यानंतर भावांनो बॅक यायचं। भावांनो बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भावांनो जो काय दुसरा इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्कमध्ये जायचं। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो जिथून आपण ते दोन बीट होत्या तिथून आपण फोटो लावलेले आहेत त्यांना तो इफेक्ट पेस्ट करून द्यायचा। इथून भावांनो आपल्याला तो दुसरा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा। जेवढे पण इकडे फोटो राहिले त्याला हा इफेक्ट एक पेस्ट करून द्यायचा। अशा प्रकारे
अशा प्रकारे भावना आरामात पेस्ट करायचा. भावांनो एवढं झाल्यानंतर दुसरा इफेक्ट आपल्याला पेस्ट केल्यानंतर भावांनो बॅक समोर यायचं. समोर आल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर अजून आपल्या सेक इफेक्टवर जायचं. सेक इफेक्टवर गेल्यानंतर जो काही हे व्हिडिओ इफेक्ट दिसते त्याला पण अशा प्रकारे कॉपी करायचो. कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्कमध्ये जायचं. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो इथे आपल्याला जेवढे पण हे बीट आहेत त्याला आपल्याला इफेक्ट असा पेस्ट करून घ्यायचा. चला आपण हा व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करून घेऊ. अशा प्रकारे भावांनो आपले व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. जटलुकर भावांनो हे 2 लेअर येत नाही तिथलुकर आपल्याला हा व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर भावांनो समोर यायचं. समोर आल्यानंतर आपलं जे काय बॉर्डर आहे ते पण लावून घ्यायचं. चला आपण आपलं बॉर्डर लावून घेऊ. बॉर्डर लावून घेतल्यानंतर भावांनो अजून समोर यायचं. समोर आल्यानंतर भावांनो आपल्या एक्सपोर्ट बटनवर क्लिक करून HD मध्ये एक्सपोर्ट करून टाकायचं तो. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. कमेंट करत जावा भावांनो आणि आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करून घ्या. तर भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या भावाच्या चॅनलला असेच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ येतात.